तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा बहुप्रतीक्षित अहवाल सादर करण्यात आलेला आहे। वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे मुंबईमध्ये ससूनचा अहवाल सादर झालेला आहे आणि अहवालाची प्रत पुणे पोलिसांनाही पोस्टाने पाठवण्यात आली आहे। आज पुणे पोलिसांचा ससूनच्या अहवालाची प्रत पोलिसांना पोस्टाने मिळणार आहे। वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का याचा ससूनच्या 6 डॉक्टरांकडून तपास करण्यात आलाय। 3 समित्यांचे अहवाल आधीच सादर झालेत आणि 2 अहवालांमध्ये रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलाय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया। मंदार, ससूनचा बहुप्रतीक्षित अहवाल लवकरच पोलिसांना पोस्टाद्वारे मिळणार आहे, तर या अहवालाचं महत्त्व किती असणार आहे? कारण 2 अहवालामध्ये आधीच रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। या अहवालाच्या वजनानुसार कशा पद्धतीने कारवाई होण्याची शक्यता आहे? हा अहवाल यासाठी महत्त्वाचा आहे की तनिषा भिसे यांच्यावरती उपचार करताना वैद्यकीय हलगर्जीपणा झाला की नाही झाला याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या या डॉक्टरांना पत्र लिहिलेलं होतं आणि त्यानंतर या 6 डॉक्टरांच्या पथकाने चौकशी केली। ही चौकशी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, त्याचबरोबर ससून रुग्णालय, त्यानंतर सूर्या हॉस्पिटल आणि त्यानंतर मणिपाल रुग्णालय, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तनिषा भिसे यांच्यावरती उपचार झाले किंवा त्या गेल्या होत्या त्या रुग्णालयाकडून माहिती मागून हा अहवाल तयार करण्यात आलाय। आणि तो यासाठी महत्त्वाचा आहे की जो मुख्य आरोप आहे भिसे कुटुंबियांचा की मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, तर हे त्यांच्या मृत्यूचं कारण नक्की काय आहे हे या अहवालातील जी काही निरीक्षणं आहेत, जे काही फाइंडिंग्स आहेत त्याच्यातून समोर येण्याची शक्यता आहे, किंबहुना तशी अपेक्षा आहे। आतापर्यंत याआधी 3 अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालेले आहेत, ज्यापैकी 2 अहवालांमध्ये एक वैद्यकीय उपसंचालकांचा आणि त्यानंतर धर्मादाय सहआयुक्तांचा, या 2 अहवालामध्ये ससून रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरण्यात आलंय। मात्र हे दोषी कशासाठी धरण्यात आलंय तर उपचारांसाठी दाखल न करून घेणं तनिषा भिसे यांना किंवा त्यांच्यावरती वेळेत उपचार न करणं यासाठी। मात्र त्यांच्या मृत्यूचं जे कारण आहे, त्यांच्या मृत्यूला मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे की नाही हे हा जो अहवाल आहे जो काल सादर झालेला आहे तो आणि त्यानंतरचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल, या 2 अहवालातून समोर येणार आहे। 15 गेलेले आहेत तनिषा भिसे यांच्या मृत्यूला। तब्बल 4 समित्यांकडून चौकशी झालेली आहे, कारवाई मात्र काहीही झालेली नाही। अपेक्षा आहे राज्य सरकारकडून की याबाबत काहीतरी कारवाई होईल। नक्कीच मंदार, म्हणजे वैद्यकीय बाजू या सगळ्या प्रकरणाची आपल्याला या अहवालातनं कळू शकेल अशी आशा आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।